सांगली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील बंद फ्लॅट दुपारच्या सुमारास फोडून चोरट्याने 1,43,000चा ऐवज लंपास केला। याबाबत नसरीन बाबाजान करीम खान राहणार फ्लॅट क्रमांक 4 शक्ती अपार्टमेंट उशक्काला रुग्णालय रस्ता सांगली यांनी फिर्याद नोंदवलेली आहे। ही घटना शुक्रवारी दुपारी 2:30 ते 4 या कालावधीत घडलेली आहे। या घटनेची माहिती अशी की फिर्यादी नसरीन करीम खान हा शक्ती अपार्टमेंटमध्ये राहतो। काही कामानिमित्त त्या फ्लॅटला कुलूप लावून 2 तासाकरिता बाहेर गेल्या होत्या आणि अगोदरपासून पाळतीवर असणाऱ्या चोरट्याने त्या अवधीत फ्लॅटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील लाकडी कपाटातील 72,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,160चे चांदीचे दागिने आणि रोख 6,000 रुपये असा 1,43,000चा ऐवज लंपास करून पोबारा केला आणि ही बाब निदर्शनास येतात नसरीन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांना घटनेची कल्पना दिली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला असून चोरट्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।